1 2 3 स्टार्ट. विद्यार्थी मित्रांनो, आपण टॉपिक पाहतोय विस्कोसिटी. आणि विस्कोसिटी मधला महत्त्वाचा टॉपिक तो म्हणजे न्यूटन्स लॉ ऑफ विस्कोसिटी. आता विस्कोसिटी म्हणजे काय आणि विस्कस फोर्स कुठे असतो हा कन्सेप्ट तुम्हाला मागच्या लेक्चरला मी सांगितलं आणि तो तुम्हाला चांगल्या प्रकारे समजला असेल. आता न्यूटन्स लॉ ऑफ विस्कोसिटीचं स्टेटमेंट काय होतं ते आपण पाहिले. काय स्टेटमेंट आहे? विस्कस फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एरिया. विस्कस फोर्स directly proportional to area and viscous force is also directly proportional to velocity gradient. स्टेटमेंट आपण पुन्हा एकदा 2 मिनिटं रिवाइज करूया. विस्कस फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एरिया. इथे दिसते पहा, फोर्स हा डायरेक्टली प्रोपोर्शनल कशाला दाखवलाय? एरियाला. आणि विस्कस फोर्स इज ऑल्सो डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वेलोसिटी ग्रेडियंट dv by dx. आता वेलोसिटी ग्रेडियंट हा कन्सेप्ट तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे समजला असेल. वेलोसिटी ग्रेडियंट म्हणजे काय? तर वेलोसिटी ग्रेडियंट इज इक्वल टू dv upon dx. तर dv म्हणजे काय? चेंज इन वेलोसिटी. वेलोसिटी युनिट काय असतं? मीटर पर सेकंद. आणि डिस्टन्सचं युनिट काय आहे? मीटर. मीटर कॅन्सल झालं आणि याचं युनिट आलं होतं पर सेकंद. 1 डिवाइडेड बाय सेकंद इज युनिट ऑफ वेलोसिटी ग्रेडियंट. लक्षात ठेवा, कारण ऑब्जेक्टिव्ह मध्ये विचारलं जातं व्हॉट इज युनिट ऑफ वेलोसिटी ग्रेडियंट किंवा द युनिट ऑफ वेलोसिटी ग्रेडियंट इज डॉट डॉट डॉट. ठीक आहे, काही काही युनिट दिलेले असतात. तर लक्षात ठेवा, वेलोसिटी ग्रेडियंटचे युनिट असतं पर सेकंद. त्याच्यानंतर आपण आता हे इक्वेशन जर कंबाईन केलं तर फॉर्म्युला काय मिळतोय? F डायरेक्टली प्रोपोर्शनल टू A into dv by dx. डायरेक्टली प्रोपोर्शनल F डायरेक्टली प्रोपोर्शनल टू A into dv by dx. आता इथं प्रोपोर्शनॅलिटी जे साइन आहे, बरोबर आहे? F डायरेक्टली प्रोपोर्शनल टू A into dv by dx. करेक्ट? आता हे प्रोपोर्शनॅलिटी साइन आपल्याला काढून टाकायचंय. त्याच्याऐवजी आपण कॉन्स्टंट घेतला होता. काय कॉन्स्टंट घेतला होता? इटा. बरोबर आहे? इटा इज कॉल्ड द कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी. आता इटाचा फॉर्म्युला काय मिळेल आपल्याला? इटा इज इक्वल टू, या फॉर्म्युल्यावरून पहा इथं, इटा इज इक्वल टू F अपॉन A इंटू dy dx. बरोबर? इथं इज इक्वल टू साइन पहा, इथे घ्या इथं. इटा इज इक्वल टू F अपॉन A इंटू dy dx. प्रोपोर्शनॅलिटी साइन आपण काढून टाकलं. आता इटा इज कॉल्ड एज अ कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी. आपण जाऊया कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटीच्या डेफिनेशन कडे. आता कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी हा कन्सेप्ट आपल्याला जर समजायचा असेल, चांगल्या प्रकारे समजून घ्यायचा असेल, तर आपल्याला काय करावं लागेल मित्रांनो? तर काय फॉर्म्युला पहा, इटा इज इक्वल टू F अपॉन A dv by dx. बरोबर आहे? आता याची डेफिनेशन आपल्याला जर समजून घ्यायची असेल तर F म्हणजे काय? विस्कस फोर्स. इथे दिले पहा, काय म्हटलंय? द कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी ऑफ लिक्विड इज डिफाइन्ड ॲज विस्कस फोर्स. म्हणजे हा फोर्स पर युनिट म्हणजे भागिले एरिया पर युनिट वेलोसिटी ग्रेडियंट. बरोबर आहे? तर इटा इज इक्वल टू काय फॉर्म्युला? इटा इज इक्वल टू F अपॉन A इंटू dv बाय dx. जरा डार्क दिसतंय, ठीक आहे, असू द्या, हरकत नाहीये. तर F अपॉन A इंटू dy by dx. F upon theta is equal to F upon A into dy by dx. आता कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी डेफिनेशन तुम्हाला समजली असेल तर आपण पुढच्या टॉपिककडे जाऊया, ते म्हणजे युनिट पाहायचं त्याचं. आता युनिट फाइंड करायचं आपल्याला. कसं युनिट फाइंड करता येईल आपल्याला? पहा, काय फॉर्म्युला आहे? थीटा इज इक्वल टू F अपॉन A. आता F म्हणजे काय? फोर्स. फोर्सचं युनिट काय असतं? कोण सांगताय? फोर्सचं युनिट असतं न्यूटन. बरोबर आहे? आता एरिया कशामध्ये असतो? मीटर स्क्वेअर मध्ये. याचा युनिट पाहतोय ना. आणि वेलोसिटी ग्रेडियंट युनिट आता मगाशीच पाहिलं होतं आपण, पर सेकंद. 1 डिवाइडेड बाय सेकंद. आता सेकंद कुठे आहे? खाली इथं पहा, डिनॉमिनेटरला. तो वरती जाईल. ते काय युनिट होईल? न्यूटन मल्टिप्लाय बाय सेकंद डिवाइडेड बाय मीटर स्क्वेअर. म्हणून त्याचं युनिट झालं न्यूटन सेकंद पर मीटर स्क्वेअर. त्याला डेकापॉइज पण म्हटलं जातं. ऑब्जेक्टिव्ह मध्ये विचारलं पहा, डेकापॉइज इज SI युनिट ऑफ डॉट डॉट. कशाचं असतं? डेकापॉइज इज SI युनिट ऑफ कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी किंवा नुसतं विस्कोसिटी म्हटलं तरी चालेल. त्याच्यानंतर मित्रांनो जाऊया आपण सीजीएस युनिट कडे. आता सीजीएस युनिट, फोर्सचं सीजीएस युनिट काय असतं? काय काय सांगता येईल कोणाला? हा, फोर्सचं सीजीएस युनिट असतं डाईल. काय असतं फोर्सचं सीजीएस युनिट? डाईल. आता एरियाचं युनिट काय आहे? सेंटीमीटर स्क्वेअर.
बरोबर आहे, एरिया सेंटीमीटर स्क्वेअर इंटू आणि टाइमचे युनिट 1/सेकंद होईल म्हणजे सॉरी टाइम इथं सॉरी व्हेलॉसिटी ग्रेडियंटचं युनिट काय पर सेकंद म्हणून युनिट काय मिळेल आपल्याला डाइन इंटू सेकंद डिवायडेड बाय सेंटीमीटर स्क्वेअर डाइन सेकंद पर सेंटीमीटर स्क्वेअर आणि सीजीएस युनिट काय असतं तर पॉइस इज सीजीएस युनिट ऑफ कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी किंवा पॉइस इज सीजीएस युनिट ऑफ विस्कोसिटी त्याच्यानंतर मित्रांनो आपण आपल्या युनिट नंबर 1 जे आपण फर्स्ट सेमिस्टर मध्ये पाहिले डायमेन्शन आणि डायमेन्शनल फॉर्म्युला तर डायमेन्शन फॉर्म्युला काय मिळतो आपल्याला याचा n⁻⁻1 m⁻1 t⁻⁻1 ठीक आहे लक्षात ठेवा हा डायमेन्शनल फॉर्म्युला कसा आलाय काय हे मी मागच्या लेक्चरला तुम्हाला समजून सांगितलेलं आहे त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला विस्कोसिटी कन्सेप्ट जर शिकायचं म्हटलं तर न्यूटनने त्याचा कन्सेप्ट मांडला की विस्कस फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एरिया असतो विस्कस फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्हेलॉसिटी ग्रेडियंट असतो तसंच स्टोकने सुद्धा आपल्याला एक स्टेटमेंट सांगितलं की आपण एखादा लिक्विड कंटेनर घेतला समजा या ठिकाणी तुम्ही एक ग्लास जार घेतलेला आहे बरोबर आहे आणि त्या ग्लास जार मध्ये जर तुम्ही एक स्पेअर टाकला बॉल बेरिंगची गोळी टाकली लोखंडी गोळी टाकली ठीक आहे किंवा मेटलची असेल तर ती गोळी काय होईल खाली जाईल बरोबर कशामुळे जाईल तर वेट असेल त्याचं वेट आणि जात असताना त्याच्यावरती दोन फोर्स ऍक्ट होतील कधी त्याला अपवर्ड डायरेक्शनने ऍक्ट होणारे असतील तो पहिला एक फोर्स असेल त्याला थ्रस्ट फोर्स म्हणतात आणि दुसरा फोर्स कोणता असेल तर तो असेल विस्कस ड्रॅग फोर्स बरोबर आपण पाण्यामध्ये पडल्या पडल्या खाली थोडस आपण जेव्हा पाण्यामध्ये एखादी वस्तू टाकली किंवा आपण जर पाण्यामध्ये पोहायला गेलो बरोबर तर खालून जो फोर्स असतो पाण्याचा जो फोर्स असतो त्याला आपण विस्कस फोर्स म्हणूया तर तो वरती आपल्याला ढकलत असतो आणि आपल्या वेटमुळे आपण काय होतं आपली बॉडी खाली जात असते लक्षात येईल तर स्टोकने काय केलं आपल्याला एक एक्सपेरिमेंट पण आहे त्याच्यावरती प्रॅक्टिकल आपल्याला करायचंय स्टोक्स लॉचं तर त्याच्यामध्ये काय केलं जातं एक लिक्विड कंटेनर घेतला आपण असं जार घेतलं जातं त्याला स्टोक ट्यूब म्हटलं जातं आणि त्या स्टोक ट्यूब मध्ये एक ट्यूब घेतली आपण काचेची ट्यूब घेतली त्याला स्टोक ट्यूब म्हटलं जातं तुम्ही प्रॅक्टिकली हे सगळं पाहू शकता त्यावेळेस सॉरी सॉरी समजून घेऊया एक ट्यूब आहे ठीक आहे काचेची ट्यूब आहे ग्लास जार साठी आणि त्या ट्यूब मध्ये काय करायचं आपल्याला लिक्विड घ्यायचंय कोणतं लिक्विड घेतलं होतं घ्यायचंय आपल्याला तर आपण प्रॅक्टिकल करत असताना त्या ठिकाणी एक लिक्विड घेतलेलं आहे त्याला ग्लिसरीन म्हटलेलं आहे आणि त्या ग्लिसरीन जे लिक्विड आहे ग्लिसरीन आणि त्या ग्लिसरीन लिक्विड मध्ये आपण एक बॉल बेरिंगची गोळी टाकणार आहे ती गोळी टाकली ती गोळी काय होणार खालच्या दिशेला जाणार आहे आणि त्याच्यावरती काय होणार आहे फोर्स खालच्या दिशेला असणार आहे तो कोणता असणार आहे त्याचं वेट असणार आहे डब्ल्यू बरोबर आहे डब्ल्यू इज अ वेट डब्ल्यू इज इक्वल टू mg आपण त्याला म्हटलंय तो काय करेल त्याला खालच्या दिशेला लोटेल परंतु त्याच वेळेस त्याच्यावरती दोन फोर्स ऍक्ट होतील एक म्हणजे विस्कस फोर्स आणि दुसरा अपथ्रस्ट फोर्स यू बरोबर हे दोन फोर्स त्या बॉडीला काय करतील वरती ढकलत असतील हे प्रॅक्टिकल जेव्हा तुम्हाला ऍक्च्युअल प्रॅक्टिकल मध्ये हे सगळे कन्सेप्ट तुमच्या व्यवस्थितपणे लक्षात आला असेल येईल त्यावेळेस ठीक आहे येईल त्यावेळेस तर आता जो विस्कस फोर्स म्हटलेला आहे विस्कस फोर्स is directly proportional to coefficient of viscosity and viscous force is directly proportional to radius of the sphere viscous force directly proportional to terminal velocity तर टर्मिनल वेलोसिटी म्हणजे काय हा कन्सेप्ट पुढे तुम्हाला समजून सांगतो आता विस्कस फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल कशा कशाला आहे तर विस्कस फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू eta viscous force directly proportional to radius of the metal sphere viscous force directly proportional to terminal velocity v is called as a terminal velocity म्हणजे काय ती बॉल बेरिंगची जी गोळी आहे ती खाली येत असताना ज्या कॉन्स्टंट वेलोसिटीने खाली येते त्याला काय म्हटलं जातं टर्मिनल वेलोसिटी लक्षात घ्या टर्मिनल वेलोसिटीच्या हा जो स्पीड म्हणजे एक वेलोसिटी असते का त्या वेलोसिटीने ती बॉडी लिक्विड कॉलम मध्ये खाली खाली जात असते प्रयोग करून जर पाहिला तुम्ही एक आपण पाणी घेतलं बरोबर आणि पाण्यामध्ये काही वस्तू टाकली तर ती काय होईल पटकन खाली जाईल पण तेच जर आपण लिक्विड घेतलं लिक्विड कोणतं फ्लुइड म्हणून आपण त्याला ऑइल घेतलं किंवा ग्लिसरीन घेतलं तर त्याच्यामध्ये ती बॉडी काय होईल
हळूहळू खाली जाईल. कशामुळं? तर विस्कस फोर्समुळं. समजतंय? तर विस्कस फोर्स हा कन्सेप्ट जर आपल्याला समजून घ्यायचा असेल तर आपल्याला विस्कोसिटी कन्सेप्ट समजणं आवश्यक आहे. कारण विस्कस फोर्स इज अ फोर्स विच अपोज द टू लिक्विड लेयर्स, आणि तो त्या बॉडीला लवकरात लवकर खाली जाऊ देत नाहीये. तो काय करत असतो? त्या बॉडीला वरती ढकलत असतो. अंडरस्टँड? आणि त्यामुळं ती बॉडी अतिशय संत गतीने म्हणजे कॉन्स्टंट वेलोसिटी खाली जात असते. त्याला आपण टर्मिनल वेलोसिटी म्हटलंय. ठीक आहे. तर विस्कस फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल कशाला म्हटलंय? Viscous force directly proportional to eta, viscous force directly proportional to radius, and viscous force directly proportional to terminal velocity. आता इथे स्टेटमेंट आपण दिलं, F directly proportional to eta, F directly proportional to r, F directly proportional to v. आता प्रोपोर्शनॅलिटी साइन आपल्याला काढून टाकायचं, याची कॉन्स्टंट घ्यावा लागेल तर बरोबर आहे. आता प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट काय घेतो आपण? 6 pi. 6 pi is a constant and we get the formula F is equal to 6 pi eta r v. This is r. Okay. V. 6 pi eta r v. What is F? Viscous force. What is F? F is a viscous force. What is pi? Pi is a constant. Eta is called as coefficient of viscosity. R is a radius and v is a terminal velocity. स्टोक्स लॉ सगळ्यांच्या लक्षात आला का? हे स्टेटमेंट लक्षात ठेवा. F is equal to 6 pi eta r v. याच्यावरती न्यूमेरिकल विचारले जातात. 2-2 मार्काला छोटे छोटे न्यूमेरिकल विचारले जातात. मग अशी मी तुम्हाला सांगितलं होतं की स्टोक्स लॉचं ऍप्लिकेशन कुठे आहे? तर स्टोक्स लॉचं ऍप्लिकेशन जर पाहिलं असेल तर फॉलिंग ऑफ द रेनड्रॉप, पावसाचा थेंब जेव्हा वरून खाली येत असतो, बरोबर आहे, तर तो येत असताना त्याचं वेट त्याला खालच्या दिशेला ढकलत असतं, परंतु त्याच्यावरती अजून दोन-तीन फोर्स ऍक्ट होत असतात. मगाशी मी सांगितलेले आहे तुम्हाला, बरोबर आहे. विस्कस फोर्स असेल ते मला सर एअर असतं, बरोबर. वरून पावसाचा थेंब येत असताना तो हवेतून येत असतो, पण हवेचा जो काही प्रेशर असेल तो त्याला वरती ढकलत असतो. ओके. तर स्टोक्स लॉ इज ऍप्लिकेबल ओनली लॅमिनार फ्लोज. आता लॅमिनार फ्लो म्हणजे कोणता? तर फ्लोचे दोन प्रकार आहेत, एक म्हणजे स्ट्रीमलाईन फ्लो आणि दुसरा टर्ब्युलंट फ्लो, बरोबर आहे. आता स्ट्रीमलाईन फ्लो म्हणजे काय? की पाणी संत गतीने वाहत असताना त्याचे जे काही सगळे मॉलिक्यूल असतात सगळे काय होतात? एका दिशेने चाललेले असतात, बरोबर आहे. तर त्याला काय म्हणतात? स्ट्रीमलाईन फ्लो किंवा त्याला लॅमिनार फ्लो म्हणतात. लॅमिनार फ्लो फ्लुइड मेकॅनिक्स मध्ये तुम्हाला शिकायचं आहे. लॅमिनार फ्लो म्हणजे सगळे काही लिक्विडचे मॉलिक्यूल असते ते सगळे काय झाले पाहिजेत? एका दिशेने चाललेले असते, बरोबर आहे. त्याला काय म्हटलं जातं? लॅमिनार फ्लो. आपण हा एक पाईप घेतला, त्या पाईप मध्ये सगळे मॉलिक्यूल काय आहेत? एकाच दिशेने चालले, त्याला लॅमिनार फ्लो म्हटलं जातं. त्याच्यानंतर दुसरा फ्लोचा प्रकार आहे तो टर्ब्युलंट फ्लो. टर्ब्युलंट फ्लो म्हणजे काय? तर त्याच्यामध्ये दोन जे काही मॉलिक्यूल असतात लिक्विडचे, बरोबर आहे. हा एक पाईप घेतला आपण, सपोज दिस इज पाईप. You understand? Okay. In which all liquid layers are not moving in the same direction. They are moving in the random direction. बरोबर? असे विस्कळीतपणे ते वेगवेगळ्या दिशेला काय होत असतात? मूव्ह होत असतात. त्याला काय म्हटलं जातं? टर्ब्युलंट फ्लो. याला लॅमिनार म्हटलं तर याला काय म्हणतात? टर्ब्युलंट. टर्ब्युलंट फ्लो. टर्ब्युलंट फ्लो. टर्ब्युलंट फ्लो म्हणतात. असा स्ट्रीमलाईन फ्लो आणि टर्ब्युलंट फ्लो आहे. टर्मिनल वेलोसिटी म्हणजे काय? It is the maximum velocity of the body moving through the viscous fluid. मगाशी मी तुम्हाला सांगितलंय पण टर्मिनल वेलोसिटी डेफिनेशन सांगितली का त्याला कॉन्स्टंट वेलोसिटी म्हटलं. आता ही जी टर्मिनल वेलोसिटी आहे हे आपल्याला कॅल्क्युलेट करावी लागते. टर्मिनल वेलोसिटी काय करायची? कॅल्क्युलेट करायची. प्रॅक्टिकल आहे आपल्याला. तर टर्मिनल वेलोसिटी कॅल्क्युलेट करा किंवा कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी कॅल्क्युलेट करा बाय स्टोक्स लॉ ने. तिकडे जायचं आपल्याला स्टोक्स लॉ. क्रिटिकल वेलोसिटी काय हा कन्सेप्ट आपण पुढच्या याच्यामध्ये पाहणार आहोत. तर तत्पूर्वी आपल्याला एक प्रॅक्टिकल आहे की कॅल्क्युलेट द कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी बाय स्टोक्स मेथड. तर त्या ठिकाणी इटाचा फॉर्म्युला असतो. इटा इज इक्वल टू, इटा म्हणजे काय? कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी 2/9, 9 या इनटू 2/9 eta is equal to 2/9 r square into rho minus sigma into g upon v. v म्हणजे काय? टर्मिनल वेलोसिटी. इथं आपण v चा फॉर्म्युला घेतलाय. काय? इथं इकडे आणलं काय होईल? v is equal to 2/9 r square.
रो मायनस सिग्मा डिवायडेड बाय मल्टिप्लाय बाय जी ठेवायचं जी जी या इंटू सॉरी डिवायडेड बाय व्ही व्ही इज सॉरी नाही ते काय घ्यावं लागेल आपल्याला फॉर्म्युला दोन्ही पण फॉर्म्युले सेमच आहे आपल्याला टर्मिनल वेलोसिटी कॅल्क्युलेट करता येईल आता इथं आर म्हणजे काय कोण सांगतं तर पहिल्यांदा मला सांगा इटा म्हणजे काय इटा म्हणजे काय कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी इटा म्हणजे काय कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी आर म्हणजे काय रेडियस ऑफ मेटल स्फियर आर आर इज द रेडियस ऑफ मेटल स्फियर आर आर इज द radius of metal sphere r is the radius of metal sphere that is rho rho is a density of metal आता मला सांगा डेन्सिटी कशी जास्त असेल डेन्सिटी म्हणजे घनता कशी जास्त असेल मेटल स्फिअरची जास्त असेल आणि कमी कशाची असेल तर लिक्विडची असेल बरोबर सिग्मा इज द डेन्सिटी ऑफ लिक्विड व्हॉट इज जी जी इज कॉल्ड एज एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी व्हॉट इज व्ही व्ही म्हणजे टर्मिनल वेलोसिटी आणि पुन्हा एकदा दुसरा फॉर्म्युला पहा v is equal to v म्हणजे काय टर्मिनल वेलोसिटी 2/9 r स्क्वेअर बरोबर आहे रो मायनस सिग्मा इंटू जी अपॉन इटा अशा पद्धतीने हा फॉर्म्युला आहे त्याच्यानंतर आपण जाऊया क्रिटिकल वेलोसिटी कडे क्रिटिकल वेलोसिटी हा कन्सेप्ट कधी कधी आपल्या याच्यावरती डेफिनेशन विचारले जाते क्रिटिकल वेलोसिटी इज द वेलोसिटी at which streamline flow becomes turbulent flow स्ट्रीमलाइन फ्लो सांगितलं होतं तुम्हाला लॅमिनार फ्लो त्याला म्हटलं होतं स्ट्रीमलाइन फ्लोचं रूपांतर कशामध्ये झालं पाहिजे टर्बुलंट फ्लो मध्ये झालं पाहिजे आणि त्या वेलोसिटीला काय म्हटलं जातं क्रिटिकल वेलोसिटी क्रिटिकल हा शब्द आपण ऐकलेला असतो बरोबर आहे क्रिटिकल म्हणजे अशी वेलोसिटी का ती मधली वेलोसिटी तर त्या वेलोसिटीला आता लिक्विड लेयर एकदम संत गतीने वाहत असेल स्ट्रीमलाइन फ्लो मध्ये तर त्यावेळेस त्याचा वेग कसा असेल सेम असेल सगळे मॉलिक्यूल एका दिशेने वाहत असतील सगळे एकदम शांततेने चालले असेल परंतु क्रिटिकल वेलोसिटी म्हणजे काय ट्रबलेट वेलोसिटीच्या ट्रबलेट फ्लोच्या मधली तर त्या वेलोसिटीला स्ट्रीमलाइन फ्लोचं रूपांतर कशामध्ये होतं ट्रबलेट फ्लो मध्ये होतं अंडरस्टँड यस critical velocity is the velocity at which streamline flow changes into or becomes turbulent flow streamline flow चं रूपांतर कशामध्ये झालं पाहिजे turbulent flow मध्ये ओके streamline flow changes or becomes काय होतो तो चेंज होतो कशामध्ये चेंज होतो तो स्ट्रीमलाइन फ्लोचं रूपांतर कशामध्ये झालं पाहिजे टर्बुलंट मध्ये turbulent flow turbulent flow streamline flow is converted into streamline flow the laminar flow which changes into the turbulent flow turbulent म्हणजे काय का त्याचे मॉलिक्यूल सगळे एका दिशेने चाललेले नसतात त्याचा वेलोसिटी सेम नसते समजले सगळ्यांना स्ट्रीमलाइन फ्लो आणि टर्बुलंट फ्लो ओके जर मित्रांनो स्ट्रीमलाइन फ्लो आणि टर्बुलंट फ्लो हा प्रकार समजला असेल त्याच्यानंतर आपण क्रिटिकल वेलोसिटी डेफिनेशन पाहिली क्रिटिकल वेलोसिटी म्हणजे अशी वेलोसिटी त्या वेलोसिटीला स्ट्रीमलाइन फ्लोचं रूपांतर टर्बुलंट फ्लो मध्ये झालं पाहिजे त्याच्यानंतर मित्रांनो पुढच्या टॉपिककडे जायचं आपल्याला इफेक्ट ऑफ द टेम्परेचर जसं आपण मागच्या याच्यामध्ये पाहिलं होतं इफेक्ट ऑफ द टेम्परेचर इफेक्ट ऑफ द इम्प्युरिटी इफेक्ट ऑफ एनेलिंग बरोबर आहे इफेक्ट ऑफ द रिकरिंग स्ट्रेस ऑन द इलॅस्टिसिटी तसंच आपल्याला पाहिजे की टेम्परेचरचा इफेक्ट काय होतोय विस्कोसिटी वरती तर विस्कोसिटी वरती टेम्परेचरचा इफेक्ट काय होतोय तर विस्कोसिटी ऑफ द लिक्विड डिक्रीजेस विथ रॅपिडली इन्क्रीज इन द टेम्परेचर टेम्परेचर वाढलं असता विस्कोसिटी डिक्रीज होते कसं तर मित्रांनो आपण जर पाहिलं की एक उन्हाळ्यामध्ये टेम्परेचर वाढलं की विस्कोसिटी लिक्विडची काय होते कमी होते त्याच्यानंतर अडल्ट्रेशनचा काय इफेक्ट होतो तर विस्कोसिटी डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन द अडल्ट्रेशन अडल्ट्रेशन बद्दल सांगायचं झालं तर तुम्ही साखर जर पाण्यामध्ये टाकली तर लिक्विड काय होतं विस्कस होतं आणि त्याचा विस्कोसिटी काय होते वाढते पण तेच आपण पाण्यामध्ये जर डिटर्जंट पावडर टाकली तर त्याची विस्कोसिटी काय होते डिक्रीज होते ओके तर विस्कोसिटी इज डिपेंड ऑन द मटेरियल which you added or depend on the impurity ओके अशा पद्धतीने हा कन्सेप्ट या ठिकाणी पाहिला होता त्याच्यानंतर आपण मित्रांनो न्यूमेरिकल पण पाहिलं होतं न्यूमेरिकल विस्कस फोर्स वरती आहे तर विस्कस फोर्स F is equal to 6 pi eta r v
V इज कॉल्ड एज टर्मिनल व्हेलॉसिटी. VT म्हटलं मी त्याला, टर्मिनल व्हेलॉसिटी. आता आपल्याला न्यूमेरिकल दिलेलं आहे पहा. कॅल्क्युलेट द ड्रॅग फोर्स ऑन अ स्फिअर ऑफ रेडियस 5 सेंटीमीटर. काय दिलेलं तुम्हाला? रेडियस दिलेली आहे. काय आर ची व्हॅल्यू दिलेली आहे. किती आहे? 5 सेंटीमीटर दिलेली आहे. तर पहा आर इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. चालते का सेंटीमीटर मध्ये? नाही, त्याचं रूपांतर आपल्याला मीटर मध्ये करावं लागेल. काय करणार आपण? तर 5 into 10⁻². जर आपल्याला सेंटीमीटर मध्ये दिलं असेल त्याचं रूपांतर कशामध्ये करायचं? मीटर मध्ये करायचं. सेंटीमीटरचं मीटर करताना 1 सेंटीमीटर, हाऊ टू कन्वर्ट इन मीटर? मल्टिप्लाय 1 बाय 10⁻². -2 ने काय करा? त्याला मल्टिप्लाय करा. तर 10⁻² ने मल्टिप्लाय केलं काय होईल? 3 घर आपण सॉरी 2 घर लेफ्टला जाणार आहे. 0.05 होणार. ठीक आहे, असं समजून घ्या. हे असं ठेवलं तरी चालेल किंवा अशा पद्धतीने रूपांतर करून घ्या. त्याच्यानंतर आपल्याला व्हेलॉसिटी दिलेली आहे. काय व्हेलॉसिटी पहा? ट्रॅव्हलिंग इन अ लिक्विड हॅव्हिंग विस्कोसिटी सांगितलंय विथ अ व्हेलॉसिटी 25 मीटर पर सेकंड. इथं व्हेलॉसिटी किती दिलेली आहे? 25 मीटर पर सेकंड. व्हेलॉसिटी दिलेली आहे पहा 25 मीटर पर सेकंड. आणि कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी किती दिलेला आहे? 2.2 into 10⁻³ युनिट काय असतं त्याचं? न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. आहे तर ओके. आपल्याला या व्हॅल्यू दिलेल्या आहेत. इटा दिलेला आहे, आर दिलेला आहे आणि व्हेलॉसिटी पण दिलेली आहे. तर व्हॅल्यू पुट केली आपण या फॉर्म्युल्यामध्ये तर आपल्याला मिळेल F इज इक्वल टू 6 इंटू पायची व्हॅल्यू किती असते? 3.14 3.14 आहे काही तर टाकले आपण व्हॅल्यू पहा. काय टाकलेली आहे पहा? 6 3.14 आणि इटा 2.2 into 10⁻³ इंटू R radius 0.05 and V 25. तर तिघ सगळ्याचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला फोर्स मिळतोय. हे कॅल्क्युलेशन कशा साहाय्याने करणार मित्रांनो? सायंटिफिक कॅल्क्युलेटर वापरा आणि काय करा? 6 मल्टिप्लाय बाय 3.14 into 2.2 हा 10⁻³ बाजूला तसा ठेवा. तसं ठेवला आपण. ठीक आहे, त्याला काही कॅल्क्युलेटर टाकायची गरज नाहीये. हे सगळ्या जे व्हॅल्यू आहेत त्या सगळ्या व्हॅल्यूचं काय करा? मल्टिप्लिकेशन करा. बरोबर आहे? कोणती? ही व्हॅल्यू दिसते तुम्हाला, त्याच्यानंतर ही व्हॅल्यू टाका कॅल्क्युलेटर वरती, त्यानंतर ही व्हॅल्यू पुट करा, त्यानंतर ही व्हॅल्यू पुट करा, त्यानंतर ही व्हॅल्यू पुट करा. ठीक आहे, असं मल्टिप्लिकेशन करून घ्या सायंटिफिक कॅल्क्युलेटरच्या सहाय्याने. आणि 10⁻³ तसा ठेवलाय आपण, तो फायनलला आपण टाकता येईल. आता हे मल्टिप्लिकेशन करून काय आलं? तर 51.81 आलं. मल्टिप्लिकेशन किती आलं? 51.81 मल्टिप्लिकेशन आलं. आपण त्याला कशाने मल्टिप्लाय केलं? 10⁻³ त्याचा कॉन्स्टंट होता तो आपण हे केलाय. ठीक आहे, तसा ठेवला होता. आणि युनिट काय? तर फोर्स युनिट असतं न्यूटन. आर यू अंडरस्टँड? तर आपल्याला आन्सर मिळाले पहा 51.81 into 10⁻³. सायंटिफिक कॅल्क्युलेटर वापरा. सायंटिफिक कॅल्क्युलेटर अलाउड आहे मॅथ मध्ये, मेकॅनिक्स आणि फिजिक्स मध्ये तुम्हाला सायंटिफिक कॅल्क्युलेटर अलाउड असतं. सायंटिफिक कॅल्क्युलेटर कोणतं घ्यायचं? तर MS 991 FX ते यूज करायचं सायंटिफिक कॅल्क्युलेटर. ठीक आहे, ऍडव्हान्स जे आहे ते व्हाईट कलरचं ते घ्यायचं नाहीये. तर कॅशिओ कंपनीचं FX 991 आहे, वापरू शकता तुम्ही. त्याच्यानंतर मित्रांनो आपण पुढच्या टॉपिक कडे जाणार आहोत. ते म्हणजे एक न्यूमेरिकल आपण पाहिलं होतं ते ह्या फॉर्म्युल्यावरती F इज इक्वल टू, ते आपण परत एकदा रिवाइज करूया. F इज इक्वल टू इटा इंटू A dV बाय dx. व्हॉट इज F? F कॅल्क्युलेट करायचं आहे किंवा F दिलेला असेल तर इटा काढायचा आहे. इटा इज इक्वल टू F अपॉन A इंटू dV बाय dx. आता इथं dx आपण वरती नेलाय चालेल किंवा खाली डिनॉमिनेटरला ठेवला तरी चालेल. डायरेक्ट व्हॅल्यू त्याच्यामध्ये पुट करून टाका. आता इथं काय काय दिलेलं आहे? एरिया दिलेला आहे. ओके, या न्यूमेरिकल मध्ये एरिया दिलेला आहे. हा इथं एरिया दिसतोय. त्याच्यानंतर dx दिलेला आहे. dx किती आहे? इथं पहा dx, इथं dx टाकून द्यायचा. dv दिलेला आहे 3 into 10⁻². इथं टाकून द्या. f ची व्हॅल्यू किती दिली आहे? 2.5 दिलेली आहे, ते इथं पुट करा आणि न्यूमेरिकल सॉल्व्ह करा. सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला कॅल्क्युलेटर वरती पहा 2.5 टाका, मल्टिप्लाय बाय 0.25 टाका, त्यानंतर डिवाइडेड बाय 2.5. आता 2.5 ला 2.5 चा काय होईल? डायरेक्टली कॅन्सल होऊन जाईल. टाकला कॅल्क्युलेटर, नाही टाकला तरी चालेल. ते 10⁻4 बरोबर आहे. ते 10⁻³ आहे, ते 10⁻² आहे. ते आपण जरा थोडंसं समजून घेऊया. कारण बऱ्याच विद्यार्थ्यांचा हा प्रॉब्लेम होता की सर ते कॅल्क्युलेटर कसं टाकायचं. डायरेक्टली तुम्ही कॅल्क्युलेटर सुद्धा टाकू शकता, पण तो टाकायची गरज पडत नाही मित्रांनो. काय करा? डायरेक्टली कॅल्क्युलेशन करा. वरती पहा 0.25 डिवाइडेड बाय, डिनॉमिनेटरला काय राहिले? फक्त 3 राहिले पहा. थोडं फक्त काय करा? भागाकार करून घ्या सायंटिफिक कॅल्क्युलेटर वरती.
आता राहिला प्रश्न काय याचा 10⁻³ चा 10⁻³ इथे 10⁻² आणि इथे 10⁻⁴ आहे. काय होईल खाली 10⁻�6 होईल. ठीक आहे 10⁻�6 होईल. आता इथे 10⁻³ आणि हा 10⁻�6 खाली काय राहील 10⁻³ राहील डिनॉमिनेटरला. परंतु तो न्यूमरेटरला जर गेला तर 10⁻+3 होतो. इथे आलाय तो दिसतोय 10⁻+3 झालाय. आणि याचा भागाकार केला आपण तो किती आलाय 0.083 आणि हा 10⁻+3 आपण काय केला तसा टाकला. आणि युनिट काय असतं त्याचं न्यूटन सेकंद पर मीटर स्क्वेअर किंवा इथं पर मीटर स्क्वेअर घ्यायच्या 10⁻² लिहिलाय चालतं काय हरकत नाही. हा जो मीटर स्क्वेअर आहे ना खाली डिनॉमिनेटरला आपण काय केला वरती नेला तर इथं 10⁻² झाला चालेल काही हरकत नाहीये. कॅल्क्युलेटर सॉरी बऱ्याच वेळा आपण कन्फ्यूज होऊन जातो जेव्हा आपल्याला ऑब्जेक्टिव्ह मध्ये क्वेश्चन विचारला जातो आणि आपण म्हणतो की हे युनिट आम्ही पाहिलेलंच नाही पाहिलेलं हो पाहिलेलं तर 10⁻² होता तो डिनॉमिनेटरला तो वरती गेला न्यूमरेटरला की 10⁻² होतो चालतंय ना हरकत नाही. चला तुम्हाला न्यूमेरिकल हे चांगल्या प्रकारे समजलं असेल मित्रांनो. तर आपण पुढच्या कन्सेप्ट कडे जाणार आहोत. म्हणजे आपल्याला ह्या युनिट मध्ये आपण जो कन्सेप्ट पाहिला इलॅस्टिसिटी बरोबर आहे आणि दुसरा कन्सेप्ट पाहिला आपण विस्कोसिटी. तर विस्कोसिटी वरती ऑब्जेक्टिव्ह जे क्वेश्चन आहेत ते कोणते क्वेश्चन विचारले जातात त्याच्याकडे आपण जरा जाऊया. थोडंसं रिवाइज होऊन जाईल. शेवटचा हा 5 मिनिटाचा जो स्लॉट आहे त्यामध्ये तुम्हाला याच्यावरती ऑब्जेक्टिव्हचे क्वेश्चन तुम्हाला समजतील. तर आपण जाऊया पहिल्या ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन कडे. काय क्वेश्चन आहे वाचा. विच ऑफ द फॉलोइंग रिप्रेझेंट विस्कोसिटी. तर विस्कोसिटी कन्सेप्ट कुठं असतो तर विस्कोसिटी म्हटलं का तुमच्या लगेच लक्षात आला पाहिजे रेजिस्टन्स बिटवीन लिक्विड लेयर्स. आता काय पोटेन्शियल एनर्जी आहे का नाही. रेजिस्टन्स आहे का हो हा दिसतोय सर जरा बरोबर दिसतंय हे ऑप्शन बरोबर दिसतंय. रफनेस आहे का नाही. प्रेशर डिफरन्स बिटवीन द फ्लुइड आहे का नाहीये. तर विस्कोसिटी म्हणजे काय रेजिस्टन्स ऑफ फ्लुइड मोशन बरोबर आहे. रेजिस्टन्स ऑफ फ्लुइड मोशन म्हणून तुमचं ऑप्शन काय आला बी रेजिस्टन्स ऑफ फ्लुइड मोशन. आन्सर बरोबर आलं 1 मार्क मिळून गेला. सोपं आहे हे. एक मार्काला हा क्वेश्चन आहे. 1 मार्क मिळाला तुमच्या खात्यामध्ये 1 गुण ऍड झाला. त्याच्यानंतर व्हॉट इज एसआय युनिट ऑफ द विस्कोसिटी. आता विस्कोसिटीचं युनिट काय असतं न्यूटन सेकंद पर मीटर स्क्वेअर. इथे दिसतंय कुठं नाही दिसत. आपण सर इथं काहीतरी दिलं कॅन्डल आहे का नाही. कॅन्डल हे कशाचं युनिट आहे कशाचं युनिट आहे ल्युमिनस इंटेन्सिटी. मागच्या सेमिस्टरला पाहिलंय काहीतरी दिसतंय नवीन. ठीक आहे न्यूटन्स पर मीटर असेल का नाही त्याच्यात नो युनिट नाही. कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटीला किंवा विस्कोसिटी युनिट असतं त्यामुळे हे ऑप्शन तर येणारच नाही. हे ऑप्शन असू शकतं सर मला काही मी पाहिलं नव्हतं हे ऑप्शन पुढे वाचलं नव्हतं परंतु ते असू शकतं. म्हणजे ऑब्जेक्टिव्ह चूज करत असताना सुद्धा टॅली करायला शिका. अंदाज म्हणजे गोळ्या मारायचं काही कारण नाहीये. ठीक आहे तर पॉइज कुठेतरी पॉइज ऐकलं होतं म्हणजे युनिट असू शकतं आणि आहेच बरोबर आहे. ऑप्शन आला आपला बी ऑप्शन आला. त्याच्यानंतर मित्रांनो आपण जाऊया पुढच्या क्वेश्चन कडे. फास्ट सांगतोय मी कारण हे क्वेश्चन तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह मध्ये असतातच. आता तुमचा क्वेश्चन विचारलाय पहा विच ऑफ दीज फ्लुइड हॅज हायेस्ट विस्कोसिटी. आता विस्कोसिटी सगळ्यात जास्त कशाची असेल तर वॉटरची असते का नाही कारण वॉटर जास्त चिकट नसतं. ब्लड असतं का नाही. एअर असते का हवेत तर काय हेच नाही विस्कोसिटी असते तर प्रश्नच नाही. तर हनी हे जास्त विस्कस असतं म्हणून आपलं ऑप्शन काय आलं हनी. आन्सर बी हनी. ओके यू गॉट 1 marks correct. Your answer is correct. Then what happens to the viscosity of the fluid with the increase in the temperature. टेम्परेचर वाढला असता विस्कोसिटीवर काय परिणाम होतो. व्हॉट हॅपन्स टू द विस्कोसिटी ऑफ लिक्विड विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. टेम्परेचर वाढला असता विस्कोसिटी काय होते कमी होते बरोबर आहे. काय म्हटलंय इट डिक्रीजेस. इन्क्रीज होते का नाही इन्क्रीज होत नाही. ठीक काय होते डिक्रीज होते. इन्क्रीजेस और डिक्रीज असं होतं का नाही चेंज होत नाही असं आहे का नाहीये. तर विस्कोसिटी काय होते डिक्रीज होते. हे तुमचं आन्सर आलेलं आहे म्हणून ऑप्शन बी बरोबर आहे. ए बी सी आणि डी आपण असं लिहूया. इथं पण ए बी सी आणि डी एबीसीडी घेतलं तर चालेल. आता हा ऑप्शन तुमच्या लक्षात आला आहे की लिक्विडची विस्कोसिटी काय होते डिक्रीज होते जेव्हा त्याचं टेम्परेचर वाढतं. त्याच्यानंतर मित्रांनो आपण जाऊया पुढच्या स्लाइडकडे. अगोदरचा क्वेश्चन पाहिला होता पुढच्या क्वेश्चनकडे जाऊ.
काय क्वेश्चन आहे, एकदम सिंपल क्वेश्चन आहे. व्हॉट डू वी कॉल द मॅक्सिमम velocity of the fluid in the tube for which flow remains streamline. स्ट्रीमलाईन फ्लो, बरोबर आहे. आता स्ट्रीमलाईन फ्लोचं रूपांतर आपल्या ट्रबुलंट फ्लो मध्ये होत आहे, बरोबर आहे. तर स्ट्रीमलाईन फ्लोचं रूपांतर आपल्या ट्रबुलंट फ्लो मध्ये करण्यासाठी कोणती वेलोसिटी कारणीभूत असते? हायपर वेलोसिटी असते का? नाही. क्रिटिकल वेलोसिटी असते का? हो, कुठेतरी ऐकलंय सर आम्ही क्रिटिकल वेलोसिटी बद्दल. स्ट्रीम वेलोसिटी असते का? नाही. लॅमिनार वेलोसिटी असते का? नाही. तर कोणती वेलोसिटी असते? क्रिटिकल वेलोसिटी असते. आणि क्रिटिकल वेलोसिटीला आपण काय म्हटलं होतं? स्ट्रीमलाईन फ्लो बिकम्स इनटू द ट्रबुलंट फ्लो. म्हणून ऑप्शन बी आपला करेक्ट आलेला आहे. त्याच्यानंतर मित्रांनो आपण जाऊया पुढच्या क्वेश्चन कडे. डॉट 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 इज द सीजीएस युनिट ऑफ विस्कोसिटी. आता विस्कोसिटीचं युनिट काय असतं? तर न्यूटन असतं का? नाही सर. न्यूटन हे कशाचं युनिट आहे? फोर्सचं युनिट आहे, बरोबर. याचा युनिट डायन आहे का? नाहीये. डायन हे सीजीएस युनिट आहे फोर्सचं. वॅट तर शक्यच नाही, कारण वॅट हे पॉवरचं युनिट आहे. आणि ऑप्शन आपल्याला मिळतो सी, पॉइज, बरोबर आहे. पॉइज इज अ सीजीएस युनिट ऑफ विस्कोसिटी. त्याच्यानंतर पुढच्या क्वेश्चन कडे जाऊया. 4-5 क्वेश्चन आहेत अजून बाकी, पाहूया आपण ते. विच ऑफ द फॉलोइंग रिप्रेझेंट कायनेमॅटिक विस्कोसिटी. कायनेमॅटिक म्हणजे काय हा कन्सेप्ट मी पुढच्या लेक्चर पुढच्या युनिट मध्ये तुम्हाला समजून सांगणार आहे. तर विच ऑफ फॉलोइंग रिप्रेझेंट कायनेमॅटिक. कायनेमॅटिक विस्कोसिटी म्हणजे काय? तर विस्कोसिटी म्हणजे काय? तर विस्कोसिटी, कायनेमॅटिक विस्कोसिटी इट डिपेंड ऑन द डेन्सिटी. म्हणून इथं आपल्याला डेन्सिटी हा शब्द महत्वाचा आहे आणि हेच ऑप्शन आहे सी ऑप्शन. विस्कोसिटी पर युनिट डेन्सिटी इज रिप्रेझेंट कायनेमॅटिक विस्कोसिटी. आर यू अंडरस्टँड? कायनेमॅटिक विस्कोसिटी म्हटलं की डेन्सिटी हा कन्सेप्ट जिथं दिसत असेल तो ऑप्शन चूज करायचा. तर कायनेमॅटिक विस्कोसिटी इज डिपेंड किंवा रिप्रेझेंट बाय विस्कोसिटी पर युनिट डेन्सिटी. कायनेमॅटिक विस्कोसिटीचा फॉर्म्युला काय? विस्कोसिटी पर युनिट डेन्सिटी. त्याच्यानंतर which of this ratio gives the value of velocity gradient. तर velocity gradient ची डेफिनेशन काय? velocity gradient is equal to the फॉर्म्युला पहा dv upon dx, बरोबर आहे. म्हणजेच काय? रेशियो ऑफ शेअरिंग स्ट्रेस आहे का? नाही. तर तो काय असतो? रेशियो ऑफ चेंज इन वेलोसिटी विथ डिस्टन्स, dv upon dx. dv म्हणजे काय? चेंज इन वेलोसिटी आणि dx म्हणजे काय? वर्टिकल डिस्टन्स बिटवीन टू लिक्विड लेयर्स. म्हणून ऑप्शन ए आपला बरोबर आलेला आहे. रेशियो ऑफ वेलोसिटी अँड शेअरिंग नाही, शक्यच नाहीये. रेशियो ऑफ द शेअरिंग स्ट्रेस टू द वेलोसिटी नाही. तर सर तुम्ही जो पहिला ऑप्शन सांगितला ना तोच बरोबर आहे. ठीक आहे, तर ऑप्शन ए तुमचं करेक्ट आलेलं आहे. ठीक आहे, तर ऑप्शन ए इज द रेशियो ऑफ चेंज इन वेलोसिटी विथ डिस्टन्स. इट इज करेक्ट. देन वी आर गोइंग टू द नेक्स्ट क्वेश्चन. The relative motion between the adjacent layers of the fluid. काय म्हटले? क्वेश्चन काय दिलेला आहे? The relative motion between the adjacent layers of the fluid in the motion is called as a viscous force. Which of following suit the best in the statement? बरोबर, डेफिशियन्स सांगितलेली आहे आणि काहीतरी म्हटलंय का कोणतं स्टेटमेंट इफेक्टिव्ह सूट होतोय या डेफिशियनला. तर काय होतंय? कोणतं स्टेटमेंट सूट होतंय पहा? इफेक्ट ऑफ सम कंडिशन होतंय का? नाही. नेव्हर इफेक्ट होतंय का? नाही. अपोज, हो सर, कुठेतरी अपोज शब्द ऐकला होता हो, बरोबर आहे. अपोज म्हणजे काय? इट इज अ रिलेटिव्ह मोशन बिटवीन द टू लिक्विड लेयर्स व्हिच अपोज इच अदर. दोन लिक्विड लेयर एकमेकांना काय करतात? अपोज करतात. म्हणून ऑप्शन जो काय आहे आपला पर्याय आन्सर काय म्हणतो आपल्याला? अपोज. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे द विस्कस फोर्स बिटवीन द ऍडजसेंट लिक्विड लेयर्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू. दोन लिक्विड लेयर मध्ये जो फोर्स असतो तो डायरेक्टली प्रोपोर्शनल आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल कशाला असतो? पहा, जरा मी थोडंसं तुम्हाला घेऊन जातोय. विस्कस फोर्स F डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एरिया आणि F डायरेक्टली प्रोपोर्शनल टू dv by dx. ठीक आहे. आता फोर्स हा डायरेक्टली प्रोपोर्शनल कशाला असेल? इथं पहा dv ला. परंतु इनव्हर्सली प्रोपोर्शनल कशाला असेल? कुठेतरी इनव्हर्सली प्रोपोर्शनल दिसते पहा. इनव्हर्सली प्रोपोर्शनल कशाला असेल? तर इनव्हर्सली प्रोपोर्शनल असेल dx ला असेल. म्हणून आपलं आन्सर मिळेल डिस्टन्स बिटवीन द टू ऍडजसेंट लिक्विड लेयर्स
Viscous force is inversely proportional distance between two adjacent layers. समजले काय? थोडस थेरॉटिकल कन्सेप्ट चालू आहे. त्याच्यानंतर शेवटचे 2 क्वेश्चन राहिले ते आपण थोडस रिवाइज पाहूया की ऑब्जेक्टिव्ह मध्ये विचारला जाणारा क्वेश्चन. The weight of person in year is 69 kg. बियॉन्सी हा कन्सेप्ट वरती आधारित हा क्वेश्चन आहे. बियॉन्सी पुढे आर्किमिडीज प्रिन्सिपल मध्ये पाहिले आपण, बरोबर आहे. तर एक व्यक्ती आहे का त्याचं वजन 69 किलो आहे, 69 kg. But weight of the same person in water becomes 49 kg. त्याच व्यक्तीचं वजन पाण्यामध्ये किती भरलंय? 49 किलोग्रॅम भरलंय. 49 49 kg म्हणजे कितीने वेटनं लॉस झाला सांगा बरं? 20 kg न लॉस झाला. आता हे कशामुळे घडलं? तर देयर इज अ लॉस ड्यू टू डॉट 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 फोर्स. कोणत्या फोर्स मुळे? विस्कस फोर्स मुळे की ग्रॅव्हिटेशनल मुळे किंवा नन ऑफ अबोव? नाही. तर तो जो फोर्स असतो त्याला म्हटलं तर बियॉन्सी फोर्स. कोणता फोर्स म्हटलं तर बियॉन्सी फोर्स. आणि या बियॉन्सी फोर्स मुळे ती बॉडी त्या ठिकाणी वेट लॉस झाला. किती लॉस झाला तो तुमचा? 69 केजीचं किती झालं? 49 केजी झालं. म्हणून आपला या ऑप्शन आहे या ठिकाणी बियॉन्सी कन्सेप्ट. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे मित्रांनो, एकदम सिंपल क्वेश्चन आहे. Which of following statement is a true for the viscosity of the liquid? कोणतं स्टेटमेंट ट्रू होत आहे? तर ऑप्शन इथं आपला बरोबर आहे. विस्कॉसिटी डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन द टेम्परेचर. हे बरोबर आहे आपलं. कसं मी सांगितलं तुम्हाला की विस्कॉसिटी डिक्रीज होते तेव्हा जेव्हा टेम्परेचर इन्क्रीज होतो तेव्हा. अशा पद्धतीने हा कन्सेप्ट इथं संपतोय. आपण एक शेवटचा क्वेश्चन राहिला आहे त्याच्याकडे जाणार आहोत. शेवटचा हा क्वेश्चन आहे. तर पहा शेवटचा क्वेश्चन आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. काय क्वेश्चन दिलेला आहे? आयडेंटिफाय द करेक्ट स्टेटमेंट फ्रॉम द फॉलोइंग. काय स्टेटमेंट आहे? तर इफ रिस्टोरिंग फोर्स इज मोर, इलॅस्टिसिटी ऑफ मटेरियल इज मोर. कोणत्या युनिट मधला, कोणत्या टॉपिक मधला? इलॅस्टिसिटी कन्सेप्ट मधला कन्सेप्ट आहे मित्रांनो. की रिस्टोरिंग फोर्स जास्त असेल तेवढी त्या बॉडीची इलॅस्टिसिटी काय असते? जास्त असते. ठीक आहे. तर हा ऑप्शन लक्षात ठेवा. करेक्ट स्टेटमेंट, करेक्ट आन्सर. तर पुढे काय दिलेले स्टेटमेंट जर आपण वाचलं तर देयर इज नो रिलेशन बिटवीन द रिस्टोरिंग फोर्स, असं होईल का? रिस्टोरिंग फोर्स आणि इलॅस्टिसिटीचा कन्सेप्ट नाही का? रिलेशन नाही का? आहे ना सर. इफ रिस्टोरिंग फोर्स इज लेस, इलॅस्टिसिटी ऑफ मटेरियल इज मोर. नाही. इलॅस्टिसिटी कन्सेप्ट हा सगळ्यात जास्त रिस्टोरिंग फोर्स वरती अवलंबून असतो. कारण बॉडीचे डायमेन्शन चेंज करतो. कोणता फोर्स? डिफ्लॉरिंग फोर्स. आणि त्याला पुन्हा रिस्टोर करण्याचं काम कोण करतो? तर तो रिस्टोरिंग फोर्स काम करतो. म्हणून जेवढा जास्त रिस्टोरिंग फोर्स तेवढं त्याची इलॅस्टिसिटी काय असते? जास्त असते. रिस्टोरिंग फोर्स इज मोर, इलॅस्टिसिटी इज लेस. ओके. पुढचं स्टेटमेंट, हे सगळं स्टेटमेंट काय चुकलेले आहेत. फक्त पहिले स्टेटमेंट काय आलेलं आहे? बरोबर आलेलं आहे की रिस्टोरिंग फोर्स इज मोर, इलॅस्टिसिटी ऑफ मटेरियल इज मोर. ठीक आहे. अशा पद्धतीनं हा जो कन्सेप्ट आहे कोणता? विस्कॉसिटी हा कन्सेप्ट या ठिकाणी संपलेला आहे. मित्रांनो आपल्याला युनिट नंबर 1 मधला पुढचा कन्सेप्ट पाहायचा आहे, नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग. त्या लेक्चरकडे आपण पुढच्या लेक्चरला किंवा तो कन्सेप्ट आपण पाहणार आहोत पुढच्या लेक्चरला. तोपर्यंत आपण या ठिकाणी थांबूया. सगळ्यांना धन्यवाद. ओके.